नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक महाप्रोमो आता सर्वांसमोर आलेला आहे। इथे पार्थ आता बेशुद्ध असतो, कोमात गेलेला असतो, तेव्हा जीवा मात्र स्वतःलाच खूप त्रास करून घेत असतो। तो दरवाजापासून जाऊन खूप रडत असतो। म्हणतो, पार्थ दादा, तू मला हवा आहे रे, तू जर माझ्या आयुष्यात नसेल ना तर मी काहीच करू शकत नाही। माझ्या आयुष्यातील प्रत्येक एक व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून जात आहे। तर नंदिनी पाठीमागे येऊन म्हणते, काय म्हणताय तुम्ही असं? आपल्या पार्थला काही होणार नाही आणि तुमच्या आयुष्यातून कोण निघून गेलं आहे? तर आता जीवाला काव्याचं नाव घ्यायचं असतं, पण जीवा घेत नाही। तर तो म्हणतो, काही नाही ग पार्थ दादाला मी असं बघू शकत नाही, मी त्याच्यासाठी काहीही करेल आणि त्याला परत घेऊन येईन। तर नंदिनी म्हणते, प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका, असं म्हणून नंदिनी तिथून निघून जातो। त्यानंतर जीवा म्हणतो, दादा मी तुझ्याशी खोटं बोललो, लग्नाआधी काव्याचा आणि माझा अफेअर होतो, ह्या गोष्टी मी तुझ्यापासून लपवल्या आहेत। आज या गोष्टी मी तुला सांगितल्या नाही म्हणून मला खूप त्रास होत आहे, पण दादा मी आता तुला सगळं काही खरं सांगणार आहे। मला आता हे अजिबात कोणापासून लपवून ठेवायचं नाही आहे। मी नंदिनीचा आनंद निवासच्या जागेसाठी, प्रॉपर्टीसाठी सही केली, ती माझ्याकडून एक मोठी चुकी झाली आणि काव्या आणि माझं जे काही अफेअरचं सत्य होतं ते तुमच्या सर्वांपासून लपवलं, म्हणून देवानेही आपल्याला शिक्षा दिलेली आहे। पण आता मी ह्याचं प्रायश्चित्त नक्कीच करणार, मी सर्वांसमोर माझा गुन्हा कबूल करणार आहे। तर आता पार्थ तिकडे बेशुद्ध असतो, तर तिकडे काव्या पार्थसाठी देवीची पूजा करत असते। देवीपाशी तिने अनेक दिवे लावलेले असतात आणि ती देवी आईला म्हणते, काही झालं तरी माझा पार्थ पहिला होता तसाच पाहिजे, नाही तर देवा मी तुझ्या मंदिरात कधीही पाऊल ठेवणार नाही। तर इकडे आता जीवा दरवाजा उघडून आतमध्ये जातो। आता पार्थला तर बेशुद्ध असते, त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये जीवा पार्थला सगळं काही सांगतो, पण पार्थला ते काहीच ऐकू गेलेलं नसते। तर आता जीवा ह्यानंतरही त्या दोघांचं सत्य पार्थपर्यंत पोचवेल का? आणि पार्थने जर हे सत्य ऐकलं तर ह्याचा पार्थवरती नक्की काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।